नायसाचं स्टुडंट लेड कॉन्फरन्स आहे. येस, बॅक फ्रॉम 24 hours ड्युटी. डायरेक्ट मी रचनाला जॉईन केलं आहे नायसाच्या स्कूलमध्ये. एकदम मस्त असं जास्त स्ट्रेस नाही मुलांना आणि एन्जॉय करतात. खूप एन्जॉय करत परत टीचर्स Which is important. स्टुडंट्स ईच अँड एव्हरी स्टुडंटचा पार्टिसिपेशन, ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन. हा आणि कन्व्हर्सेशन टीचर बरोबर किती कॉन्फिडंट किती मस्त. सो येस, फायनली फ्रेशन अप झालो आहे आणि आता चाललो आहे मी क्लिनिकला. येस, आज पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज. सो नाश्त्याला आहे मस्त पोहे. जणीला लेट झाले कारण मी स्कूलमध्ये गेलो आणि आज एकदम स्पेशल मटन आहे. स्पेशल ट्रीट आहे. छान कर खाण्यात नको म्हणू शकतो. येस, आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि थोड्याच वेळात क्लिनिकला जाणार आहे. फ्रूट्स देते ना मला. हो, न्यू परफ्यूम्स मागवले. हा जो फर्स्ट परफ्यूम आहे MVP, हा ब्रँड आहे विस्कॉन्टी क्वीन्स कलेक्शन म्हणून. त्यात 4 परफ्यूम्स आले. त्यातला हा जो फर्स्ट आहे ना एवढं अमेझिंग आहे. हा सेम फ्रेग्रन्स माझ्या आजीकडे होता आणि मी लिटरली आजीकडे जेव्हा तो आजीला माझ्या ना खूप परफ्यूमचा शॉक होता. आम्ही जेव्हा पण कधी तिला गिफ्ट देण्याचा विचारायचं एक तर साडी किंवा परफ्यूम. सो जेव्हा मी ॲक्च्युली फ्रेग्रन्स घेत होते की एक्झॅक्टली कोणता छान आहे. सगळे छान आहेत. हा जो फर्स्ट आहे ना MVP म्हणून, हा मला लिटरली ते सगळे माझे मेमरीज आहेत ना ते फ्लॅशबॅक झाले की आम्ही कसं आवरल्यावर आजीकडे जायचं म्हणून बोलायचं की दे ना थोडंसं तुझं परफ्यूम खूप छान आहे. तसं तर मला स्ट्रॉंग परफ्यूम जास्त नाही आवडत पण हा जो फ्रेग्रन्स आहे ना हा खूपच अमेझिंग आहे. सो आता रक्षाबंधन येते आणि रक्षाबंधन आलं की आपल्याला सगळ्यांनाच एक विचार असतो की आता आपण आपल्या बहिणीला किंवा भावाला काय गिफ्ट दिलं पाहिजे. सो हा ऑप्शन खरंच खूप छान आहे. पण जसं युजली चॉकलेट्स देतो बट त्या जागेवर तुम्ही हा जो किट आहे तो नक्कीच तुमच्या बहिणीला किंवा भावाला गिफ्ट करू शकतात. कारण हे जे फ्रेग्रन्सेस आहेत ते कसे त्याच्याबरोबरचे जे मेमरीज आहेत ते आपल्याबरोबर फॉर एव्हर येतात. जसं की मी तुम्हाला आत्ता माझ्या आजीची ती एक मेमरी सांगितली. म्हणजे कधी तो फ्रेग्रन्स मी वापरलेला पण आतापर्यंत जेव्हा पण मी तो फ्रेग्रन्स माझ्या म्हणजे मी जेव्हा ते माझ्या आसपास येतं ते मला लगेच ती मेमरी फ्लॅशबॅक होते. सो दिस इज द बेस्ट ऑप्शन. ही गिफ्ट करायला हे नक्कीच आवडणार आहे. नॉट ओन्ली फॉर रक्षाबंधन पण असं पण तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता. सो हे जे 4ही परफ्यूम तुम्हाला दिसेल हे तुम्ही अकॉर्डिंग टू युअर मूड किंवा अकॉर्डिंग टू द अकेजन यूज करू शकता. ज्यातला हा जो फर्स्ट आहे क्वीन्स ऑफ हार्ट, हा जेव्हा कधी तुम्ही रोमॅन्टिक डेटवर गेलात तर नक्कीच यूज करू शकता. त्यानंतर शुगर अँड स्पाइस हा एक खूप रिफाईंड आणि डेलिकेट परफ्यूम आहे. आयडियल फॉर रिलॅक्स्ड आउटिंग्स. हा जो MVP आहे दिस इज फॉर कॉन्फिडंट अँड बोल्ड म्हणजे सुटेड फॉर फॉर्मल अफेअर्स. आणि हा जो आहे फॅशनिस्टा दिस इज फॉर ग्लॅमरस अँड स्ट्रायकिंग ओकेजन्स फॉर दोज who have star quality moments. क्वीन्स कलेक्शन मागवलं आहे तसंच इवन किंग्स कलेक्शन सुद्धा आहे. तर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता जो आता तुम्ही स्क्रीनवर बघतायत आणि प्लस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन केलं आहे. सो चला मग ह्यांना आता मी नाश्ता देते आणि पुढे काय होणार आहे ते समजेल. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक आणि मस्त घरी आल्याला एकदम घमघमाट जेवणाचा सुगंध येतोय. सो खूप भूक लागली आहे आणि येस सचनाने आज काय बनवले बघ. सुसनी आता जे बोललंय ते जेवण मी नाही बनवले आईने केले. बटाट्याची भाजी म्हणून जास्त सुगंध आलाय का? हो म्हणून जास्त आले. आईचं वेगळंच आहे ना टेस्ट वगैरे. नाही असं काय. आणि मी आता ही जी डाळ आहे त्याला फक्त तडका देण्याचं काम करते. दुसरं काय नाही.
आईंचं स्पेशालिटी. सो आज आई आणि मी आणि पनीरची भाजी पण निघाली ते विसरले. माहित नाही कशी बनवतात, तुम्ही माझ्या पद्धतीने त्याला तडका देणार. म्हणजे युजली ते करतात ना डाळ तडका हॉटेलमध्ये, किती प्रयत्न केले तरी त्यांच्यासारखं होतं. तडकामध्ये मुगाची डाळ, तूर डाळ आणि थोडेसे चणा डाळ असं टाकतात. हे मला यशने दाखवलेलं. यशने आपल्याला एक रेसिपी पण आपल्याबरोबर शेअर केलेली. सो त्याने तेव्हा ती दाखवलेली ना, तेव्हा त्याने तिन्ही डाळ यूज केली. तर हे फक्त मूग डाळ आहे. माझं फक्त मूग डाळीचीच करते. त्यासाठी मी मागवले. हे जे आपण असं माझं सुद्धा होतं, हे हाफ राहतं ना, मग ते कुठे ठेवायचं, मग ती वाटी, मग त्याच्यावरती झाकण, मग ते एक जागा घ्यायचं. तर एक ना गोष्ट मी मागवली, ती जेव्हा पण येईल मी तुमच्याबरोबर शेअर करेन. मला ती पर्सनली आवडली. म्हणून टीव्ही नाही बघायचं. जेवताना सगळं आईला सांगायचं. आईला, बाबांना, आजीला, स्कूलमध्ये टीचरनी काय काय शिकवलं. मला डान्स नाही शिकवलं, बोलणं नाही. करतात नाही ते त्याच्यावर काय करतात, टॅबवर टॅपवर सगळे असं ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यावर. आणि असं हात पण लावू शकतो. हो, मस्त ड्रॉइंग करू शकतो. ड्रॉइंग पण ड्रॉइंग पण आहे. आणि नाही तो मोठा मोबाईल आहे असं ते असं असं आहे, असं असं आहे ते ना. उघडतं आणि असं दाबतं, मग ते होतं. आवडतं तुला स्कूलला जायला? बसून का? नाहीसं बसून का? क्लास स्कूलमध्ये काय आवडतं? नाही टीचर आणि सुनीता मॅम आवडते. त्या दिवशी तुझं ग्रीटिंग कार्ड घेऊन गेली हॅपी बर्थडेचं, काय बोलली टीचर? हसते. अजून एक बनवलंय. सॉरी सॉरी असं कोण बोलल्यावर काय बोलायचं? इट्स ऑल राईट. सुनीता मॅम थँक्यू. हे कोणी काढलं? माती माती दाखव दुसरा ग्रीटिंग कार्ड. ठीक आहे, अजून तो दाखव. हे बाकीचं दाखव काय काढलंय मातीने. काय नाही. मरमेड हे मातीने काढले. हे पण मातीने काढले. बाबा. हे आहे बाबांनी काढलेलं. आणि हे हे ना मातीने अजून एक टाकू. अजून एक आणि सीमाजीने काढलेलं. ते मी काढलंय. ह्याच्यात हा त्याच्यातून काढलं तिने. नाही ह्याच्यात ठेवलेलं का असं वेस्ट, म्हणते. बेस्ट आउट ऑफ वेस्ट. अगो हे कोण? ती तू आहे. सीमा आई, सीमा आजी, लव नायसा. ते कोणाला आहे? आजीसाठी. हो. तिथे फक्त तू आणि आजी कुठे? अरे आजी आजी कोणासाठी आहे ग्रीटिंग कार्ड? रक्षाबंधी आणि स्कूलसाठी, सीमाजीसाठी हे
सगळं ग्रीटिंग कार्ड हे रक्षाबंधीर तुझ्या भाषेत ते रक्षाबंधन आहे, पण ते कोणासाठी आहे? हे ना आतूसाठी पण आतू बरोबर तू रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे का आहे. दादा बरोबर? आतू दादा आतूला आणि हे स्पून आणि हे आतूसाठी दिलं. हे आतूसाठी. हे ना पण आतूचा हात आतूसाठी अगं ते तुझ्या हाताचं आहे ना पण बाबू. आणि हे दादासाठी. विचार करून ठेवते दादाला अभ्यासाचं का? ठीक आहे. हे दादासाठी बरोबर पण आहे. तिने तिच्या प्रकारे ट्राय केलंय. तिने तिच्या प्रकारे तो एक आणि गिफ्ट ह्याच्यात हॅम्पर बनवलाय ह्याच्यात काय आहे? दादा आणि अत्तूसाठी. आणि ह्याच्यात काय आहे? हे कोणासाठी आहे? हे सगळं हे दादासाठी हे काय? हे आतूसाठी वाची कुठे कुठे हे आतूसाठी ना असं दादा खेळू पण शकतो आणि हे लावायला आहे आणि हे ब्रश कशासाठी? पेंटिंग साठी. ते सगळं